रोज नवनवे खुलासे समोर येतात। हिने हेरगिरी केली, तिला ताब्यात घेण्यात आलंय। आता या प्रकरणात नवनव्या गोष्टी समोर येत आहेत। ज्योतीचा एक फोटो समोर येतोय। हाच तो फोटो ज्यामुळे ज्योती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आली। हा फोटो आहे तिचा डीपी, जो काजीगुंड या परिसरातला आहे। काश्मीरच्या अत्यंत संवेदनशील असलेल्या काजीगुंड परिसरात ज्योतीनं हा फोटो काढलाय। ज्योतीच्या सोशल मीडियावर डीपी आहे या फोटोचा। या फोटोमुळे तपास यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे। ज्योतीच्या या फोटोमध्ये मागे एक बोर्ड दिसून येतोय। या बोर्डावर काजीगुंड हे नाव लिहिलंय। भारताच्या दृष्टीने काजीगुंड या भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या भूभागावर हा फोटो काढण्यात आलाय। काश्मीरचं प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे काजीगुंड हे जम्मू आणि काश्मीरच्या अत्यंत अतिसंवेदनशील असलेल्या अनंतनाग जिल्ह्यात आहे। राष्ट्रीय महामार्ग 44 आणि भारतीय रेल्वेच्या उत्तरेकडील मार्गाद्वारे जम्मू ते श्रीनगरला जोडणारा हा एक महत्त्वाचा लॉजिस्टिक नोड आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कराच्या दृष्टीने हे महत्त्वाचं ठिकाण होतं। काश्मीर खोऱ्यात रशियन S-400 आणि S-125 पिकोरा सारख्या हवाई संरक्षण प्रणाली इथं तैनात असल्यामुळे काझीगुंडचा हा भूभाग आणि कनेक्टिव्हिटी, लॉजिस्टिक तसंच देखरेख सैन्याच्या हालचालीकरता अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे पाकिस्तानच्या संपर्कात असलेल्या ज्योतीचा या भागात काढलेला फोटो हा सुरक्षेच्या दृष्टीने चिंता निर्माण करणार आहे। ज्योतीनं अशा फोटोंच्या माध्यमातून काझीगुंड परिसराची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवली असा संशय आहे। ज्योतीनं सोशल मीडियावर शेअर केलेले हे फोटो भारताकरता धोक्याची घंटा आहेत, म्हणून तिला ताब्यात घेतलं गेलं, अटक केलं गेलं आणि हेही समोर आलं की ती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती। तिला ट्रेनिंग सुद्धा 14 दिवसांचं दिलं गेलं जेव्हा ती पाकिस्तानला गेली होती। सध्या ही गुप्तहेर ज्योती हिची सुरक्षा यंत्रणांकडून कसून चौकशी सुरू आहे। गुप्तचर आणि तपास यंत्रणांनी ज्योतीला 100हून अधिक महत्त्वाचे प्रश्न विचारले। ज्योतीला परदेश दौऱ्याबद्दल, तिच्या पाकिस्तानी मित्रांबद्दल आणि पाकिस्तानात बसलेल्या तिच्या हँडलरबद्दल विचारपूस करण्यात आली। पाकिस्तानला आत्तापर्यंत ज्योतीनं कोणती माहिती पुरवली, कोणते फोटो पुरवले या संदर्भात तिची चौकशी सुरू आहे।